काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमधील एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला होता। तर दुसरीकडे उद्योजक सुशील केडिया यांनी मराठी बोलणार नाही असं ट्विट करत आव्हान दिलं होतं। त्यानंतर मनसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर राडा केला। मनसेच्या खळखट्याच्या या भूमिकेवरून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आक्रमक झाले। या हल्ल्याची तुलना त्यांनी थेट पहलगाम हल्ल्याशी केली आहे। त्यामुळे नव्या वादाची ठणगी पडली। शेलार नेमकं काय म्हणाले पाहूया। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहे। आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो, पण हे प्रकार वाढता कामा नयेत। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही नसेल। कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही। तर याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील शेलारांवर निशाणा साधलाय। शेलारांचे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे मला वाटतं पहलगाम आठवायला लागलं त्यांना। तर म्हणजे त्यांना ते त्यासाठी आठवायला लागलं। तो पहलगामचा विषय काय आहे तर या संदर्भात जरा वस्तुस्थिती लक्षात घ्या। मी त्यावर पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल बोलणार नाही, पण काल एक परुळेकरांचं, राजू परुळेकरांची एक माहिती जरा घ्या। यूट्यूबवर आहे त्यांचं भाषण, त्यांचं वक्तव्य, ते घेतल्यानंतर कळेल। तुम्ही जाऊन बाहेर राज्यामध्ये, आपल्या परदेशामध्ये जाऊन, पाकिस्तानमध्ये जाऊन 100 मारल्याचा छाती डोकून सांगताय, आणि तुम्हाला 4 अतिरेकी भेटले नाहीत, ज्याने येऊन मारून गेले गोळ्या। ते कुठे गेले?